हॅलो नमस्कार, मी नंदिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? कशी गेली तुमची दिवाळी? चला तर मी इथे बघा तुम्हाला दाखवते की इतकी भयानक गर्दी होती आणि आम्ही निघालो होतो तर खूप वैताग आला. अक्षरशः 2 तास आम्ही तिथे लाईनमध्ये थांबलो होतो कारण एसट्याच अवेलेबल नव्हत्या. तर मित्रांनो, आम्ही आता इलेक्ट्रिक एसटी मध्ये बसलोय. तर इथं खूप काय काय आहे. बाहेर खेळायची तू 2 तास लाईन मध्ये थांबलोय आम्ही. तेव्हा कुठं आम्हाला ही बस एसटी भेटली, ते पण चांगली भेटली. एसी बस, इलेक्ट्रिक बस आहे. नाही, इलेक्ट्रिक एसटी बोलतात ना. किती म्हणजे इतकी भयानक गर्दी आहे. तर आम्ही म्हटलो होतो ना की आम्ही कुठेतरी जाणार आहे, तर आम्ही निघालो. ते तुम्हाला गेल्यावर दाखवतोच. ते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा त्यासाठी. चला पोहोचेपर्यंत बघा रात्र झाली आणि आता आम्ही पोहोचलोय फायनली. तुम्हाला मी दाखवते की आम्ही कुठे पोहोचलोय. म्हणजे दुपारी निघालो होतो. खूप जास्त गर्दी असल्यामुळे अक्षरशः खूप उशीर झाला नाही का पोहोचायला. खूप छान स्टेशन आहे, एअरपोर्ट सारखा दिसतोय तो. कुठं आलोय आम्ही हे बघा, सेम टू सेम एअरपोर्ट सारखंच वाटतं पण नाहीये. आणि मागच्या वेळेस पण मी तुम्हाला रक्षाबंधनच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं की बारामतीचं स्टँड खूप छान आहे. तर आम्ही आलोय बारामतीला, बहिणीच्या घरी जाण्यासाठी आलेलो आहोत. खूप मोठं प्रशस्त असं हे बारामतीचं स्टँड आहे, खूप छान आहे. तर घरी पोहोचलोय आणि पोरांचा गोंधळ बघा. कसलं ओरडायला बघू. काय रे, काय चाललंय? हा, कसलं ओरडायलाच बघ. बाप रे, काय चाललंय रे? बाप रे, ह्यांचा गोंधळ बघा. हा, काय चाललंय रू? तनू, ओके बाई, हे बघ हे कसं मारतंय बघ. हे कसं लांबून बघतोय बघ. सगळ्यात आता मी कोण आहे? मी कोण आहे? रुद्र, मी कोण आहे? बापरे, कसला. तनू कुठे गेली? तनू घाबरतय. आणि तनू रुद्रला कसं फिरवायला, कसं करायला बघी.
तर बघा रात्री घरी गेल्या गेल्या यांचं चालू होतं फटाके वगैरे उडवायचं. खूप जास्त गोंधळ होता लेकरांचा. बघा माय लेकींचा स्वयंपाक चाललाय आल्या आल्या. आणि इकडं बघा हे मांजर घेऊन बसले ना. हे बघ हे फटाके उडायला लागलेत बाहेर आणि हे बेडरूम मध्ये कानात बोट घालून बसले. रुद्रा भीती वाटते तुला? हो कानात बोट घालून बसलाय. ते बाहेर उडवाले तर हे ना इथं बोट घालून बसलाय. घे मांजर पकड. तनु तू काय करते? बापरे ही बघा हिच्या डॉलचं मेकअप करते ही है ना. तर पोहोचेपर्यंत रात्र झाली होती आणि त्याच्यानंतर गेल्या गेल्या मुलांनी सगळ्या खूप सारे फटाके वगैरे उडवले. त्याच्यानंतर ऑलरेडी उशीर झाला होता. मग आम्ही जेवण वगैरे केलं, सगळ्यांनी गप्पा वगैरे मारल्या आणि त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ घेतलाच नाही. आणि इकडे बघा जेवायला बसलेली ग्रे कलरच्या साडीमध्ये माझी लहान बहीण आहे, ग्रीन कलरच्या साडीमध्ये आई आहे, इकडे ब्लॅक शर्टाचा भाऊ आहे आणि तिकडे ब्ल्यू शर्टाचे भाऊजी आहेत, तिकडे रेड कलरचे जे आहे ओढणी ती माझी भाऊजाई आहे. असे आम्ही सगळे जेवायला बसलो होतो आणि खूप वर्षांनी आम्ही असे सगळे एकत्र आलो, भाऊबीज केली. तर तो पुढे ब्लॉग तुम्हाला म्हणजे मी टाकणारच आहे, तर ब्लॉग तुम्ही स्किप न करता कंटिन्यू बघत राहा. भांडे घासायला मोकळ्या ह्याच्यामध्ये आपलं नाही का शुभंगाला कसं होतं पहिलं मोकळ्या ठिकाणी बसून भांडे घासायचं. कसं वाटतंय? भारी वाटतंय बसून भांडे घासायला. एकदम मस्त भारी वाटतंय पण सवय नसल्यामुळे पाठ दुखून येते. सकाळ सकाळी गावाकडचं वातावरण बघा कसलं भारी राहतंय, एकदम शांत मस्त असं. इकडं घराच्या समोरच्या बाजूला बघा कसलं भारी वातावरण आहे सगळं. आणि आता सूर्य सुद्धा उगवायला लागलाय, दिसतंय बघा इथं. मस्त वातावरण झालंय. सकाळ सकाळी गावाकडची सकाळ ही वेगळीच असते एकदम. कसं वाटतं कुणाला? हा घाण वाटतंय. हा हाताला पण लावायचं, हा अंगाला लावायचं, हाताला लावायचं. हाताला पण लावा आरू, हाताला पण लाव. पुढं ठेव, पुढं समोर समोर घे हात कुणाला. कसं वाटतंय? घाण वाटतंय. हा 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 इकडचं पण तो आता पहिली भाऊबीज आहे ह्या दोघांची. कसं वाटतं कुणाल उठणं लावलं? बर आरू जा, राहू दे आता त्यानं करते. ओ बाळा जरा वर घेतात. हा चला. हे बघा त्यांच्या घराच्या बाहेर असं मोठं चिंचेचं झाड आहे, म्हणजे खालीपर्यंत आपण सहज हाताने असं काढू शकतो एवढ्या खालीपर्यंत चिंचा. किती लागलेत बघा, मी दाखवते अजून. एवढ्या चिंचा लागलेत ना. ही यांची जनावर आहे तिथं आणि या इकडं पण मी दाखवते. इथं बघा खालीपर्यंत चिंचा, म्हणजे सहज आपण हाताने काढू शकतो असे. मी दाखवू काय? हे बघ असे आपण सहज हाताने काढू शकतो. एवढ्या चिंचा आहेत आणि किती आहेत बघा. हे बघ हे कुणाल कसं तयार झालाय बघा आज भाऊबीजेसाठी. मस्त व्हाईट कुर्ता घातलाय कुणालने. हे बघा खूप, मी लांबून दाखवते. हे बघा हे असं चिंचेचं झाड आहे, खूप चिंचा लागल्या त्याला. झालं की नाही कुणाल फटाके उडवून? ते कोंबड्यांना कशाला घाबरतील की ते फटाके कुठं उडवतात.
काय आहे? रुद्र तू पण उडवतो? तू पण उडवतो? हे 2 बहिणीच्या मुली आहेत. हा रुद्र भावाचा मुलगा आहे आणि कुणाल माझा. चला उडवा. झाले की नाही कुणाल फटाके उडवून? हे बघ कसं चाललंय यांचं. सकाळी उठले आणि आंघोळ झाली तसं ते सकाळपासून फटाके उडवतात. मी काही व्हिडिओ शूट केला नाही. काय आहे ते? चिंच आहे ना, ही ओली आहे रे. आंबट आहे का? खाऊन बघ. आंबट आहे. इकडं पुढं मी अजून काय दाखवते तर कुणाला दाखवणार आहे इथं काय काय अजून. हे बघा इकडं हे भाऊजी वगैरे आहेत. इकडे ही पोरं. शेतात लय भारी वाटते हा. आम्ही लहानपणी जायचो ना प्रत्येक सुट्टीला मामाच्या गावाला. हे बघा इथं बघा पपई किती आहेत बघा. किती आहेत बघा. पण सगळे कच्चे आहेत. पिकलेली एक पण नाहीये त्याच्यामध्ये. आम्ही मामाच्या गावाला जायचो लहानपणी सुट्टीला आणि शेतात गेलो की लई मज्जा मस्ती करायचो. झाडावर चढायचो. आताच्या मुलांचे असे हे खेळ नाहीयेत एवढे. चला रे चला घरी जाऊया चला. हे बघा हे तर लई आगाऊ झालंय पोरग. कुणाला तर एवढं मारत राहते सारखं. रुद्र मी कोण आहे? आत्ती. आत्ती बोलतो मला. इकडं नारळाचं झाड आहे मोठं. असे झाडं काय काय अजून लहान आहेत. हे बघा हे कनेरीचं झाड म्हणतात ना, पांढरं फूल आहे याला. इकडं हे सीताफळाचं आहे. हे लिंबूचं आहे का बेलाचं आहे वाटतं. हे बेल आहे बेल. हे बघा हे बेल आहे बेल. आणि इकडे हे नारळाचं झाड आहे. हे असं इकडं घर आहे आणि भोवतणी सगळ्या आहे ना झाडं आहेत, शेती आहे. चला तिकडे जाऊया मग. घर बनवलंय. हे बघा हे पोरांनी काय बनवलंय. घर बनवलंय म्हणजे काय पण चाललेलं असतं यांचं. इकडचं मस्त असं वातावरण आहे. आणि हे बघा आशुनी अशी स्लीवचं शिवले. हे बघा पहिल्यामधलं म्हणजे पहिल्यांदा शिवलंय तिनं आणि एकदम व्यवस्थित शिवलंय. छान शिवते ती ब्लाऊज. चला आता सगळ्यांना फराळ वगैरे द्यायचं आहे. म्हणजे फराळ करणार आहेत आणि काय नाश्ता जे करतील कोणाला फराळ करायचं करतील आणि मग ओवाळून घ्यायचं आहे सगळ्यांना. चला नंतर चला हा लाव. नुसतं थोडंसं गंध लावायचं. हां आता आहे ना थोडं तांदूळ टाकायचं डोक्यावर. हां आता ते अंगठी आहे ना सोन्याची ते घेऊन ना असं ओवाळायचं. हां हां तसं. हां आता आरती ओवाळायचं. दोन्ही हाताने धर आणि आरती ओवाळायचं. हां व्हेरी गुड. इकडं बघ आता. इकडं बघ कुणाल. इकडं बघ. हां ते हां चला कुणाल आता बहिणीच्या पाया पडायचं असतंय. पड पाया पडा चला. असंच हात कर. हात वाक जरा. हां तू आशीर्वाद करते. गिफ्ट दे की तिला. हां हां आता इकडे बघा फोटो काढते मी. झालं. चष्म्यावर चमका. हां चला झाली ना तुमची भाऊबीज आता. चला थोडस तांदूळ टाकायचं आणि मी मगाशी सांगितलं ना ते अंगठी हे करायचं. हा ते करायचं. हा आता आरती करायची आता. हा हा बस झालं. आता थोडं मिठाई खाऊ घालायचं. हा करा. इटुकले पिटुकले. वा वा वा. चला व्हेरी गुड. चला
चिल्ल्या पिल्ल्यांचं झालंय आता. ह्यांचं गोंधळ किती आहे पोरांचं. अजून एक 2-4 होते म्हणून. झालं काय वाळून. ते चला तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. सगळ्यांना हा ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि चला भेटूया पुढच्या अजून एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.